पुढे या. रामकृष्ण हरी. आपण सध्या पारगाव या गावामध्ये आहोत आणि नाव शरद तिपाले यांचं हे घर आहे, शेडचं घर आहे. तर ह्या कुटुंबाला मदत थोडीशी दिवाळीची भेट म्हणून आपण आलेलो आहोत. त्यांना किराणा सामान आणि डोंगरे महाराज जे आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मुलीचं दप्तर सगळं कारण इकडं तुम्ही बघितलं सगळ्या कापसाकडं तर तो इकडं सगळं पूर आलेला होता. पहा, या पुरामध्ये दप्तर असेल सगळं काही सामान त्यांचं भिजून गेलेलं आहे. म्हणून आपण छोटीशी मदत त्यांना देण्यासाठी आलेलो आहोत. तर त्यांची काय परिस्थिती होती ती आपण त्यांच्या तोंडून तिथं पूर्ण पाणी आलेलं होतं शिंदफणा नदीचं. त्याच्यामुळे आम्ही इथं पाणी आल्याच्या नंतर आम्ही हे शेत सोडून समजा घर सोडून आम्ही गावात गेलो आणि तिथं 2 दिवस राहिल्याच्या नंतर पाणी वसरल्याच्या नंतर मग सर्व कुटुंब इथं येऊन परत थकीत झालो. बाजरी वगैरे काय जे असेल ते पूर्ण भिजलं. किती धान्य होतं मध्ये? धान्य 10 गोण्या बाजरीच्या, 5 गव्हाच्या बाजरीच्या 5 गव्हाच्या बाजरीच्या 10 गोण्या आणि गव्हाच्या 5.